हॅरी पॉटर आयुष्यात आल्यानंतर तो दशांगुळे व्यापून राहतो याचा प्रत्यय प्रत्येक पिढीला आहे. कमी अधिक प्रमाणात तो भावतो. त्याच्या अद्भुत आणि मायावी जगात आपणही कधीतरी हरवून गेलेलो असतो. आपल्यालाच कळत नाही आणि त्यामुळेच आता फॅन्टॅस्टिक बीस्ट त्या सगळ्या मायावी जगात घेऊन जाताना हॅरी पॉटरच्या इतकंच हे सारं रंजक असेल का असा प्रश्न मनात होता. कारण हॅरी पॉटरच्या 8 फिल्म्स त्या पाहताना आजही आपण तितकंच लहान होतो. हे त्यामधलं खरं तर त्या लिखाणातलं मॅजिक आहे. फॅन्टॅस्टिक बीस्ट पाहताना म्हणजे आपल्याला जाणवतं तो न्यूयॉर्कमध्ये घडतो. तो काळ आहे 1926चा. न्यूट स्कॅमँडर हा मॅजी झुलॉजिस्ट हा त्या शहरात दाखल झालाय. त्याने जगभर फिरून यावर संशोधन केलंय. हॅरी पॉटरचा हा प्रिक्वेल आहे. तब्बल 70 वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. फॅन्टॅस्टिक बीस्ट्स अँड वेअर टू फाइंड देम याने पॉटरच्या पलीकडचं जग दाखवून दिलं आणि अर्थात उंचावलेल्या अपेक्षांना एक नवं डायमेन्शनही दिलं. जादू जर आपल्या जगण्याचा भाग झाला तर नेमकं काय होईल? अदृश्य व्हायचंय असा साधा विचार जरी मनात आला तर नेमकं काय काय घडेल? जेकब कोवालस्कीच्या मनातही हाच विचार आलाय. आजी समोर आपण आपलं कर्तृत्व गाजवायचं, नाणं खणखणीतपणे वाजवून दाखवायचं. त्यासाठी तो 15 मिनिटांपूर्वीच खरं तर बँकेत शिरलाय. त्याला कर्ज काढून त्याच्या मनात गेले कित्येक दिवसांपासून असणारी बेकरी उभारण्याच्या स्वप्नाला आता सत्यात उतरवायचं आहे. त्यानंतर त्याच्या आयुष्यात न्यूट स्कॅमँडर येतो त्याच्या जादुई पोतडीसह. जेकबचा बँक सिक्वेन्स, त्यामध्ये त्याने निफलरला पाहणं, तिथे रॉबरी होणं, बँकेकडून हे घडणारे प्रकार दुर्दैवी असल्याचं सांगितलं जाणं, त्याने लज्जतदार स्ट्रडेल खाणं, अर्थात तेही जादूने तयार केलेलं. मग जादूने निर्माण केलेले क्रिएचर्स आपल्याला न्यूयॉर्क शहरात दिसू लागतात आणि खरंच ते फॅन्टॅस्टिक आहे याचा साक्षात्कार आपल्याला होतो. कारण लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे नेमकं काय असतं असं फिलिंग आपल्याला हे क्रिएचर्स देतात. खरं तर त्यांचं जगण्याचं उद्दिष्ट ते इप्सित जे आहे ते साध्य झाल्यानंतर म्हणजेच अपेक्षित असलेलं साहसी कृत्य ॲडव्हेंचर ते कार्य संपल्यानंतर त्यांची मायावी शक्ती ही क्षीण होत जाते. नोमॅज होऊन ते खरं तर जातात. हे म्हणजे जादू संपल्यानंतरचं क्रिएचर्सचं अस्तित्व. त्यामुळे कार्यभाग संपल्यानंतर त्यांना विझार्डिंग कम्युनिटीचा भाग होऊन राहता येत नाही. जेकबच्या मनातही याच प्रश्नांचं मोहोळ उठतं आणि तो न्यूटकडे नव्या ॲडव्हेंचरसाठी आकर्षित होतो. फॅन्टॅस्टिक बीस्ट्स अँड वेअर टू फाइंड देम हे जर खूप बारकाईने हे नाव पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे खरं तर हॅरी पॉटरही तितक्याच बारकाईने पाहायला असेल तर तुम्हाला जाणवेल हे हॅरी पॉटरचं टेक्स्टबुक अभ्यासाचं पुस्तक होतं. J.K. रोलिंगने या सिनेमाच्या माध्यमातून संहिता लिखाणात पदार्पण केलं. डेव्हिड येट्सने रोलिंगचं भावविश्व 5व्यांदा साकारण्याचा केलेला प्रयत्न म्हणून या सिनेमाकडे पाहता येईल. हा सिनेमा वेगळ्या चवीचा, अभिरुचीचा आणि हॅरी पॉटरच्या जातकुळीशी साधर्म्य सांगणारा आणि बनवतानाच त्यामधलं वेगळेपण जपलं जाईल याचाही प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे हे आपल्याला दिसतं. अनेक गोष्टी अशा प्रकारे मांडल्या आहेत की ज्यामध्ये आपल्याला भुवया उंचावायला लागतात. काही ठिकाणी आश्चर्यचकित करतो हा सिनेमा. गोत्र जुळेपर्यंत वेळ काढल्याचं आपल्याला जाणवतं. कारण स्टार वॉर्स, द फोर्स अवेकन्स आणि हॉबिट सिरीज सारखा हा सिनेमा नाही. हा सिनेमा प्रेक्षकांना त्या वातावरणात घेऊन जाण्यासाठी काहीसा वेळ खर्च करतो. नॉस्टॅल्जियावर फारशी भिस्त ठेवत नाही. ही खूप मोठी रिस्क, जोखीम या सिनेमात उचललेली आपल्याला पाहायला मिळते. J.K. रोलिंगच्या लिखाणात एक प्रकारचा ताजेपणा अनुभवायला मिळतो. साधेपणा आहे तरी नाविन्य जपलंय. एक नवं विश्व प्रत्येक नव्या सीनमध्ये निर्माण करण्याची ताकद इथे आपल्याला दिसते. रोलिंगची पात्र, त्यांचं जग या सगळ्यामध्ये गुंग करून ठेवण्याची एक किमया तिला साध्य झाली आहे. आपलं बोट पकडून ती त्या जगाची सफर आपल्याला घडवते असा फील देण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय ही सगळ्यात महत्त्वाची बाब. ऑर्डर ऑफ द फिनिक्स आणि हाफ ब्लड प्रिन्स या दोन्ही सिनेमांच्या जातुगळीशी या सिनेमाची लय सांगड घालताना आपल्याला दिसते. फॅन्टॅस्टिक बीस्टचं यश दडलेलं आपल्याला दिसतं ते त्याच्या कास्टिंगमध्ये, पात्र निवडीमध्ये. न्यूट म्हणून आपल्या समोर येणारा एडी रेडमॅन हा हॅरी नाही पण त्याच्या गुणाशी 36 गुण जुळल्यासारखं आपल्याला तिथे जाणवतं. त्याचा चार्मही काही औरच आहे. थिअरी ऑफ एव्हरीथिंग अँड द डॅनिश गर्ल ऑस्कर कॅटेगरीतल्या तिथे दिसलेल्या एडीपेक्षा इथला तो वेगळा भासतो हे महत्त्वाचं. कॅथरीन वॉटरस्टोन आणि एलिसन सिडोल
या दोघी हर्मॉइन अँड ल्युना तितक्या सॉर्टेड वाटतात. कॉलिन फेरेल आणि इर्झा मिलर या सिन्स्टर आपल्याला दखल घ्यायला भाग पाडतात, इतका त्यांचा प्रभाव राहतो. खरं तर हा डॅन फॉगलरचा सिनेमा अधिक वाटत राहतो. जेकबपेक्षा तो कधी कधी भावतोय. त्याचा नर्मविनोदी ॲटिट्यूड आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीने तो दाखवून जातो, क्या बात आहे. एलिसन सिडॉलसोबतचा रोमॅन्टिक ट्रॅक आणि जे गॅट्सबेचं जॅझ एज द न्यूयॉर्क हे तर या सिनेमाचं शक्तिस्थान आहे. हॅरी, रॉन आणि हर्मॉइन यांसारखे आपण या जगाशी मित्र होऊन जातो. आता पुढची 10 वर्ष सज्ज राहा. या पुढच्या काळात मनोरंजन विश्वातलं नवं डायमेन्शन यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतं. हा सिनेमा का पाहावा? निरागसपणा, नाविन्य, अद्भुत आणि मायावी दुनिया आणि अर्थात मैत्री. का टाळावा? हॅरी पॉटरच्या जातकुळीतले सिनेमे आवडत नसतील तर वा J.K. रोलिंगचं लिखाण पचनी पडत नसेल तर. थोडक्यात काय, इट्स ऑल व्हेरी एक्साइटिंग. या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स.